मुंबई बाईक राईड ब्लॉग। आजचा दिवस थोडा खास आहे कारण आज आपण आपल्या फ्रीडम सोबत निघालोय थेट मुंबईच्या दिशेने। आपल्याला माहित आहे की लांबाचा प्रवास असेल तर तयारी पण भारीच पाहिजे। राईड कितीही मोठी असो आपली बाईक क्लीन आणि फ्रेश असली पाहिजे कारण रोडवर स्टाईल पण महत्त्वाचा असतो। बाईकला फुल एनर्जी दिली, आता फक्त राईड सुरू करायची बाकी। हेल्मेट ऑन, ग्लोव्स टाईट आणि आता फुल रायडिंग मोड सुरू। बाईकचा आवाज समोर, लांब हायवे आणि मनात फक्त एकच फिलिंग, फ्रीडम। प्रत्येक किलोमीटर सोबत एक्साइटमेंट वाढत होत, थंड हवा, स्मूथ रोड आणि राईडची वेगळीच मजा। नांदगाव फाट्यावर आलो, म्हणजे नांदगाव फाटा नाही, we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And we'll go. 11 वाजलेलं आहे। मी आता थोडा जेवलो आणि पंपावर जरा फ्रेश झालो। अजून आत्ता फक्त कुठे 100 किलोमीटर म्हणजे हातखंब्याला आलो आहे। आता पुढचा प्रवास चालू होईल। आणि मग समोर आली ती भारी टनल मधून बाईक चालवायची फिलिंग म्हणजे नेक्स्ट लेवल। बाईकचा आवाज एको होत होता आणि ते सिनेमॅटिक शॉट्स। And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight. हा फक्त एक प्रवास नव्हता, ही एक फिलिंग होती। Heroes feel like a dynamite, ready to explode right up in the sky. I need you to listen. काल मी रात्री 9 वाजता निघालेलो, सकाळी आरामात म्हणजे मी सकाळी एक 7:30 वाजता मुंबईला पोचलो। खूप एक 4-5 ब्रेक घेतले मी, जवळजवळ 510 किलोमीटर झालं इथे येईपर्यंत। CNG फक्त मला 430 रुपयाचं लागलं, म्हणजे 430 रुपयामध्ये मी 510 किलोमीटर आलो आणि अगदी आरामात
कसलाच त्रास नाही. गाडी एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये आली. आरामात छोटे छोटे ब्रेक घेत आलो मी. आणि रस्ता पण आता खूप छान आहे आणि ट्रॅफिक पण नव्हतं रात्रीचं. तुम्ही पण कुठे फिरायला गेलात बाईक रायडिंगले तर जे काय आवश्यक वस्तू असतील त्या कॅरी करा. सेफमध्ये ड्रायव्हिंग करा. काही असं ओव्हरटेक वगैरे करताना एकदम आरामात इगोमध्ये वगैरे जाऊ नका. तर भेटू एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. जर कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, काय प्रश्न असेल तर विचारा. अशाच आणखी राईड्स आणि ॲडव्हेंचर्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.